बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला अर्ज दाखल करणार आहे। दुपारी 12:30 वाजता निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन अर्ज दाखल केला जाणार आहे। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहेत। तर सुनेत्रा पवार अजितदादांच्या काटेवाडी या मूळगावी आता दाखल झालेल्या आहेत आणि या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून घेऊयात। प्रदीप, आपण पाहतोय आज सुनेत्रा पवार आपला अर्ज दाखल करतील आणि त्याआधी त्या काटेवाडीतही गेलेल्या आहे। पुढचा त्यांचा दौरा कसा असेल या संदर्भात सविस्तर माहिती। शेजल, काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या त्यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी सहयोग आपण पाहतोय की दाखल झालेले आहेत। आशाताई पवार यांचं सुरुवातीला त्या दर्शन घेतील आणि त्यानंतर कन्हेरी मठामध्ये खरं तर पवार कुटुंबाची परंपरा आहे की कोणत्याही निवडणुकीची सुरुवात झाल्यानंतर प्रचाराची सुरुवात जी आहे ते कन्हेरीतल्या मारुतीरायाच्या दर्शनानं होती। त्यानंतर त्या मारुतीरायाच्या दर्शनाला जातील आणि थेट अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जिथं अजित पवारांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्या स्मृतीस्थळावरती जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर जो मोरोपंत पिंगे सभागृहामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडतोय त्या मेळाव्याला संबोधित करतील। आपण पाहतो की काही वेळापूर्वी अनिकेत तटकरे जे आहेत ते सध्या काटेवाडीतल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सगळेच मंत्री सगळेच आमदार जे आहेत ते आज अर्ज भरण्यासाठी उपस्थित असतील। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खरं तर इतर राज्यातल्या निवडणुकीच्या निमित्तानं दौरा होतोय, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहतील। मात्र काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार आपण पाहतो की काटेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळातच त्या येथून निघतील आणि मारुतीरायाच्या दर्शनासाठी कन्हेरीमध्ये जातील आणि त्यानंतर अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती दर्शन घेऊन मेळाव्याला संबोधित करतील। खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला जाहीर मेळावा पार पडतोय। त्या मेळाव्यामध्ये बारामतीकरांना सुनेत्रा पवारांकडून काय आवाहन केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र काल काँग्रेसनं आकाश मोरे यांना बारामतीची पोटनिवडणुकीची उमेदवारी जी आहे ती जाहीर केली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय आज सुनेत्रा पवार यांच्याकडून हा अर्ज जो आहे तो दाखल केला जाणार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज दुपारी 12:30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली। यानुसार आज राष्ट्रवादीच्या आमदारांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार अर्ज भरतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तामिळनाडूत प्रचार दौऱ्यावर असल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे अर्ज भरताना उपस्थित असतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अर्ज भरताना उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही आज उपस्थित असावे अशी इच्छा काल तटकरेंनी बोलून दाखवली होती। दरम्यान बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर दादा प्रेमींनी एक बॅनर झळकावलाय। दादांचं नाव पुरेसं, घातकी तटकरे पटेलची गरज नाही असा उल्लेख या बॅनरवर आहे। प्रशासकीय भवनासमोर लावण्यात आलेला हा बॅनर नंतर हटवण्यात आला। दुसरीकडे काँग्रेसही बारामतीत पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरली। सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसकडून आकाश मोरेंना उमेदवारी देण्यात आली। हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला जाणार आहे। सकाळी 9:30 वाजता कन्हेरीमध्ये हनुमानाचं दर्शन घेणार। सकाळी 9:30 वाजता विद्याप्रतिष्ठानमधील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार। सकाळी 10 वाजता बारामतीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार। दुपारी 12:30 वाजता सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार।